नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मी वैभव माईल वाजवर आहे वैभव आपल्या यूट्यूब चॅनलच होतं रे माझं. परत यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आपलं. भरपूर दिवसांनी आज ब्लॉग करतो आहे. आज ब्लॉगच्या निमित्तामध्ये आज संध्याकाळी भजन आहे आपलं. आणि आता आपले ते लग्न आहे, श्रद्धाचं लग्न आहे. तर त्यानिमित्ताने आता ब्लॉग म्हटलं करूया. आणि आज संध्याकाळी भजन पण आहे आपलं, त्याचा पण तुम्हाला आज व्हिडिओ बघायला भेटेलच ब्लॉग. आता शर्विल भेटला आहे बघा, बर्फचं होतं बर्फ, त्याला लागलं आहे बघा, त्याला लागलं आहे. दरवाजा आपटला आहे कुठेतरी. कुठे आपटला? कुठे आपटला आहे? ह्या दरवाजाला आपटला वाटतं. हे मस्ती करत होते दोघं ना. ही बघा, हिनी मारलं त्याला, हिनी. अरे तू कशा आपटला? निघालो मी आता कामाला. भेटू आपण संध्याकाळी व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आता करेनच मी. बघा मंडप टाकले, आजी बसले ते बघा, एकट्याच बसले. आजी एकट्याच बसलेत. हे मंडप वगैरे टाकून झाले. आता काय उद्या वाटतं हळद आहे. हां, उद्या हळद आहे. उद्या हळद आणि 26ला लग्न आहे. हे बघा आता हळदीच्या तयारीला चालले. ते बघा आल्या, त्या डान्स करणार आहेत. ती डान्सची लीडर आहे. भेटू संध्याकाळी. पर्यानी शर्विल नाश्ता करतायत. काय 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 घेतलं? दुसरं घेतलं. शर्विल तुझा खा तू. बघा ऍक्टिंग बघा कसली करतो. नाही आपल्याला आता कडक झाला. आता ही बघा, ही कडक झाली. हे खा लवकर, चल. ते बघ दादाला हरव, तू जिंकणार नाही मग. हे बघ, हे परीचं बाकी. आता शर्विलने तेवढं खाल्लंय. खा लवकर, चल. बघा मम्मी लेवट मारते, गोधड्या शिवते आमची. हे बघा, कोणाला शिवायचं असेल तर सांगा. हे बघा मस्त गोधडी शिवली आहे. घरात काय कामं नाही तर ही कामं. आता थंडी चालू आली आहे. गोधड्या असली मम्मी मलाच ना शिवते, ती एकटीच शिवते. आणि हे माणूस फक्त तिला डायरेक्शन देत आहे. नाही त्यांनी पण मदत केली. काय नाही मदत केली. अरे पकडायला वगैरे. आता शिवेल. कोणाला शिवायचं असेल तर तुम्ही आपापल्या शिवा, तिला कामं नाही. चला भेटू पुढे. हे बघा शोला निघालोय. यांना जरा बॅगा पुसायला लावलं, यांची नुसती बडबड चालू झाली. बडबड नाही मग निघालो आता. यांना बॅग पुसायला लावलं तर बडबड करतायत. तयार झालोय आता, आता निघतो. सगळे आलेत, बाबू वगैरे आलाय, ओमकार येऊन गेला आता. सगळं आता घेतो इन्स्ट्रुमेंट, निघतो. हे बघा व्यवस्थित पुसा पप्पा. मम्मी काय कपाट लावते वाटतं. मम्मीला काय हे बघा काढून ठेवलंय सगळे. 50 लावल कपाट. बाबू आलाय, दादा आलाय. सामान आता काढलंय. पप्पांना कामाला लावलंय मी. येऊन येतील आता. हे सतरंजी वाटतं धुतल्या वाटतं बायकांनी. भरपूर घाण झालेल्या. ओंकारचं पण इन्स्ट्रुमेंट इथं ओंकारने काढलंय. ते सगळं स्टँड वगैरे सगळं काढलंय. ते लोक पण निघतील.
नाश्ता आलाय नाश्ता पनीर शिव सर्वदा चाललेला शो 2-3 गाडी झाली आहे समजलं काय तुम्ही दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल श्री त्रिमूर्ती साई भजन मंडळ बाबूचं गाणं आपला हार्दिक आभारी आहे. धन्यवाद. पब्लिक आले आहेत हळूहळू येत आहेत सगळे. सद्गुरू श्री साईनाथांचा हा गोड कसं वाटतंय वाजवून वाजवून कसं वाटतंय मोठा कंटेंट क्रिएटर का इंस्टावरती सध्या फेमस आहे. माझी आई कोण माहिती का मुख्य पण सद्गुरू श्री लाडकी बहीण साईनाथांचा हा गोड नामस्मरण सोहळा आणि त्यांचा हा मुलगा साई नावाच्या या कार्यक्रमातून मुख्यमंत्र्यांचा भाचा या नको मला मोठे नको मला मोठे नको मला मोठे नको मला मोठे सदा गणाई तुमचीच सेवा सदा गणाई तुमचीच सेवा हेच एक मागणं
सद्गुरु साईनाथ महाराज की, साई बाबा की। एक देखो तो लागे कन्हैया, उस देखो तो दुर्गा मैया। एक देखो हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम। हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, गूंजेगा, बिल्कुल गूंजेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, बोलो बोलो बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। हर घर में अब एक ही नाम, जय श्री राम। हर घर में अब एक ही नाम, एक ही नारा गूंजेगा, जय श्री राम। मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। हो
मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोले मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा सद्गुरु पॅकअप झालाय पॅकअप बरोबर सामान आवरतो पॅकअप शुभम हा ओंकार आज ताशावादक एकटा होता भाई हा बघा हा डोम कावळा हे बघा इथे दाल खिचडी खाणार की पनीर पुलाव खाणार चाललंय यांचं. मला दाल खिचडी आवडते मी दाल खिचडी खाणार उपास आहे ना उद्या संडे लागला 12 नंतर भावा नाही नाही अच्छा मार्गशी ही अवघा पोरगा मार्गशी अरे गर्लफ्रेंडने सांगितले मार्गशीर्ष पाळायचं.
तुझं काय आहे? माझं काय मला भेटेल तर ह्याचा एक फोटो होता माझ्याकडे, तुम्हाला मी दाखवेन. तो घागरा चनिया चोली घालून एक फोटो माझ्याकडे आहे काय तुमच्याकडे? बुवा मला पाठव आठवणीने. मला बोलतो संकेतच्या लग्नात डान्स आहे बोलतो. रिहर्सलचा माझा फोटो लीक झाला. मला कोणी पाठवलं? अरे त्यांनी मला पाठवला आणि त्याच्यावरती त्याने ना ते हे ठेवलं डायरेक्ट. वन टाइम मला शो हे ठेवलं त्यांनी. पण माझ्याकडे आहे फोटो. म्हणजे मला- घागरा चोली माहिती कोणाची आहे? कोणाची आहे? याची. ह्याची होती. आता काय असेल? कसं आलं भजन? मयूर बोलला आपला. हा भजन मस्त झालं. प्रतिम. थोडा वा पोलिसांमुळे असं होतं. अप्रतिम. चांगलं ना एकदम. हो छान. पोलिसांनी थोडा म्हणजे त्रास नाही दिला पोलिस वगैरे. आपण त्यांच्या वेळेत त्याने उलट अर्धा तास तुम्हाला ऍडजस्ट करून दिला. अजून काय पाहिजे? बस झालं ना. घरी जायला लवकर दिला. अजून आम्हाला घरी जायला लवकर दिला आज. सॅटर्डे मयूर, कसं आलं भजन? नाही मस्त झालं. आपला हा भाव एकदम जोगेश्वरीवरनं वर्षावरनं आला आपलं भजन ऐकायला. याच्याकडे बघून वाटतं काय घरी लवकर जायला. दाल खिचडी खायची आहे. सॅटर्डे नाईट आहे. चल चल भावा भेटू. चला बुवा. साईराम साईराम. चल गुड नाईट गुड नाईट. तुला तो आवे करेल. आणि कॉंग्रॅट्स. हा थँक्यू थँक्यू कॉंग्रॅट्स. Thank you. उद्या येणार आहे ना उद्या येणार ना. संकेतजी? हा हा. हो. साईनाथ महाराज की काय बनत असेल? गेस गेस करा. एवढी मोठी कढई आहे आणि आता तुम्हाला दाखवतोय बघा. इथे एवढा कांदा आहे. एवढा हा कांदा आहे. आता तुम्ही समजा काय बनवत असेल? कांदा भजी चुकीच आहे. हे बघा खोबरं आहे. कांदा भजी चुकीच आहे. इथे बनवला जाते उद्याचा मसाला. नवरीला मसाला वाटता येत नाही म्हणून ते लोक शिकवतात इथे. एवढ्या कढईत शिकवत आहेत. नवरी घरी आहे. बघा या नवरीला मसाला वाटता येत नाही. तिकडे वरती मसाला वाटायला शिकवत आहेत तिला एवढ्या मोठ्या टोपात. का वरती मंडप बघा. एक नंबर मंडप केला. घरगुती मंडप गल्लीत. हे यजमानीन बघा. हे यजमानीन बघा. हे बघा वन पीस वर यजमानीन. कोणाला कॅटरची ऑर्डर वगैरे द्यायची असेल जेवणाची, घरगुती जेवण बिना सोड्याचं, हे बघा या महिला मंडळ करतात. बघा माझी मम्मी बघा बिचारी चुलीला हवा घालते वाटते. मंडळी आत्ता झालोय फ्रेश झालो. आता चेंज वगैरे केलं. आता जेवायला बसतो. जेवून घेतो. लेट झालं भरपूर. म्हणजे लवकर संपलेली. पोलीस वगैरे आले थोडे. म्हणजे तिकडे थोडं परमिशनचा इश्यू होता. रस्त्यावर होता त्यामुळे झालं तसं. त्यांची फरमाईश वगैरे सगळ्या पूर्ण आल्या. पब्लिकला आवडलं भजन. तुम्हाला पण कसं वाटलं भजन आणि व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल आपल्या सबस्क्राईब करा. असंच तुमचं प्रेम ह्या ब्लॉगवरती, माझ्या ब्लॉगवरती राहू द्या, आपल्या चॅनलवरती राहू द्या. आता मी ब्लॉगचा एंड करतो. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय.